झालीये. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कौस्तुभचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सोपा शेल पकडलाय. पहिली विकेट पहिल्या बॉलवरती आली आहे. कौस्तुभ आउट. महत्वपूर्ण विकेट. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका त्याचा फसला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसलाय. पहिली विकेट. फलंदाज आउट. महालक्ष्मी पॅकर विरुद्ध नवभारत परळ अशा दोन बलाढ्य संघांमध्ये पहिला सामना रंगतोय. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट भूषणने पटकावली आहे. कौस्तुभ सारखा एक ताकदवार फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम. कौस्तुभ बाद झाल्यानंतर मात्र श्याम फलंदाजीसाठी आलाय मैदानामध्ये. भिवाजीराव नरे उद्यान म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदान, याच मैदानामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूब द्वारा स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. टोटल स्पोर्ट्स ची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झाली. कुणाल, संकेत आणि सौरभ तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये मॅच ऑफिशियल्स पंचांचं पॅनल. या स्पर्धेनिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त MCA पंचांचं पॅनल आपण पाहतो. योगेश कांबळे सर, सूर्यकांत कांबळे सर आणि त्यांच्या समवेत पाहतोय कवी परब. तुमचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी एक आहे, दुकानाची असेल त्यांनी ओळख करून घेऊन घ्या. समालोचन कक्षामध्ये येऊन आपण घेऊन द्यायचे. दुसरा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. खोलवे टप्प्याचा बॉल होता, तोपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती अरुण डोलम साहेब आणि त्यांच्या समवेत विजय धामणकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उल्हाससाहेब आचरेकर, तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या. पहिला सामना आपण पाहतोय. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे टीम नवभारत परळ या संघाने. जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असताना पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे कौस्तुभची. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडमध्ये क्षेत्ररक्षक त्याने शेवटी पकडला. फलंदाज श्याम आउट. जतन काय गोलंदाजी केली त्याने. महत्वपूर्ण 2 विकेट पटकावले पहिल्या षटकामध्ये. 4 धावा धावफलकावरती झाली. 2 महत्वपूर्ण विकेट आलेत. आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय माजी नगरसेविका सुमिलताई पांचाळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित राहतात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम शिवडी सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये. ताकदवार फलंदाज, सारा क्रिकेटचा अभ्यास अनुभव या खेळाडूकडे आहे. मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज मात्र संघाला गरज आहे. संघ अडचणीमध्ये आहे, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट आलेत. म्हणूनच की त्या सूर्या नायडूवरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. तो फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक षटक क्रमांक 1 मधील. 4 धावा धावफलकावरती झाले. 2 महत्वपूर्ण विकेट देखील आले. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील अतिशय वेगवान चेंडू होता. षटक क्रमांक 2 चा खेळ मात्र संपलाय. धावा झाली धावफलकावरती टीमच्या 4. 2 गडी बाद. चांगली सुरुवात टीम नवभारत परळ या संघाने केली आहे. जतनने 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आपल्या संघाला पहिल्याच षटकामध्ये. पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेच्या विकेट आली असती म्हणजे कौस्तुभची. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर श्याम देखील माघारी परतला आणि आता मात्र श्याम बाद झाल्यानंतर सूर्या नायडू फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय.
आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती माझी नगरसेविका उर्मिलाताई उल्हास पांचाळ ताईंचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. साहिल शाहिद षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होते आणि षटक हाताळण्यासाठी शाहिद याला आमंत्रित केले जाईल. हा देखील डावखुरा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल काय बॉल हाताळलाय. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बेट झाले. मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. फटका त्याचा फसला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा देखील बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिलाच बॉल फलंदाज बेट झालेत. दुसरा बॉल शाहीचा. 5 षटकांची मॅच कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा चेंडूला वळण देताना आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद पुढचा बॉल देखील फलंदाज बेट. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले शाहिदने. चांगली सुरुवात नवभारत परळ या संघाकडून. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या वरतून बॉल ट्रॅव्हल झाला. हा देखील बॉल निर्धाव आहे. लगातार 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलेत शाहिदने. 5 षटकांची मॅच कंपल्सरीची स्पर्धेचा नियम. पुढचा बॉल यावेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा. एकच धाव या ठिकाणी. आणि जे जॉगिंग ट्रॅक आहेत ट्रॅकला लागून पुन्हा एकदा बॉल जर मैदानामध्ये आला तर मात्र आपल्याला धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. आपण याची नोंद घ्यायची. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूर्या नायडूच्या बॅट मधून. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 6 या आकड्यावर. आणि माझ्या समवेत आपण पाहतोय गुणलेखक म्हणून संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतील आमचे मित्र रुपेश सुर्वे. तुमचं देखील सहर्ष स्वागत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फोरम क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटची तुम्हाला सगळ्यांना आतुरता होती. ती स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगते. खूप सारी मेहनत घेतली. 2 दिग्गज क्रिकेटर परळ नगरीतील महेश चेनवणकर, रवींद्र चेनवणकर ही नावं प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये नेहमी आहेत. या पुढील सामना टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान विरुद्ध आदिती 11. मॅच क्रमांक 2. पुढचा बॉल शाहीदचा. यावेळेला मोठा फटका आलाय. बॉल अक्षरशः फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार आलाय. बेटर रामाच्या बॅट मधून चांगला फटका. चांगला कनेक्ट केला. बॉलला कन्वर्ट केला आणि पाठवला देखील सीमारेषेच्या पलीकडे. म्हणजे षटक क्रमांक 2 साठी आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 10. 2 गडी बाद. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम महालक्ष्मी शिवडी
10 धावा धावफलकावरती झाल्या, 2 गडी आतापर्यंत माघारी परतले, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली सुरुवात नवभारत परळ या संघाकडून. शाहिदने दुसरं षटक हाताळलं, एक चौकार त्याच्या त्या षटकामध्ये जरूर आला. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. जतन 2 महत्वपूर्ण विकेट त्याने त्या षटकामध्ये पटकावलेत आणि म्हणूनच की काय कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. सूर्या नायडू समोर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. संपूर्ण संघाची धुरा त्याला सांभाळावी लागेल या मॅच मध्ये. त्याला साथ देतो रामा, त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत एक चौकार आलाय. तो नॉन स्टॅकिंग एंडला, रामा स्टॅकिंग एंडला आपण पाहतोय सूर्या नायडू. पहिला बॉल खेळत असताना षटक क्रमांक 3 मधील पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, शिफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिला बॉल बीट झाले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हीच तर खासियत आहे जतनची. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर अवघे 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील पटकावले होते. पुढचा बॉल यावेळेला देखील अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फलंदाज बीट झाले. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय जतनच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो जतनच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव आलाय. सूर्या नायडूला अक्षरशः अडकवून ठेवले आपल्या गोलंदाजीने, गोलंदाज जतनने. आणि मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर शाहिदने लगातार 3 चेंडू हाताळले होते. आमचे स्कोर सांगतायत रुपेश सुर्वे. त्याचप्रमाणे जतन देखील 30 गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आले. हीच तर खासियत आहे जतनची. समोर आहे सूर्या नायडू. कोणत्या क्षणी मॅच पलटवण्याची खासियत या खेळाडूकडे. यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 11 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3 मधील 5 षटकांची मॅच. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा. तुमचा बॉल यावेळेला मोठा फटका आलाय. रामाच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल आणि बॉल जाईल सीमारेषा पार. चार धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या. पुढील बॉल असेल फ्री हिट. नो बॉल आणि चौकार देखील आलाय रामाच्या बॅट मधून. मागच्या षटकामध्ये देखील शेवटच्या बॉलवरती चौकार आला. मात्र चौकार आला रामाच्या बॅट मधून. पुढील बॉल फ्री हिटचा आहे. फ्री हिटच्या बॉलवरती आणखीन किती धावा येतील. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. तर विनंती असेल उर्मिलाताई पांचाळ आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. माननीय श्री सुशील कुमार सुनकी साहेबांचा. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उद्गार शाल आणि त्या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय साहेबांना. साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये. जातोय मॅचच्या दिशेने. पुढील बॉल आहे फ्री हिटचा. रन झाले धावफलकावरती टीमच्या आतापर्यंत 16. पुढील बॉल फ्री हिट. नो बॉल या ठिकाणी पंचांनी दिला होता आणि नो बॉल वरती आपण जर पाहिलं तर चौकार आल्या बॅट रामाच्या बॅट मध्ये. फ्री बॉल आहे फ्री हिट. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सूर्या नायडूला. फ्री हिटच्या बॉलवरती आता मात्र रन आली नाहीये. चांगला बॉल हाताळला बॉलर जतनने. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक. 16 झाल्या धाव फलकावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील.
अपील मात्र फेटाळली आहे. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव देखील पूर्ण केली लेग बायची. ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल म्हणजे षटक क्रमांक 3 सखे आता मात्र समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 17, 2 गडी बाद. चांगलं षटक हाताळलं जतनने. आपण पाहिलं तर पहिलं षटक जतनने हाताळलं होतं. त्या षटकामध्ये एकूण 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट देखील पटकावले. शाहिदने दुसरं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये एकूण 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा जतनला आमंत्रित केलं षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. त्या षटकामध्ये एकूण त्याने 7 धावा खर्च केल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 17. षटक क्रमांक 4च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय शिवमला आमंत्रित केलं जाईल. नवभारत परळ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय टीम महालक्ष्मी पॅकर शिवडी हा संघ 2 गडी आतापर्यंत माघारी परतले. 17 धावा धावफलकावरती झाल्या त्या संघाच्या. सूर्या नायडू आणि त्याच्या समवेत रामा, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सूर्या नायडूला. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा, त्याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार रामाच्या बॅट मधून. तिसरा येतोय. तिसरा चौकार ठोकलाय अजूनपर्यंत रामाने. हीच तर खासियत आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 21. संघ अडचणीमध्ये होता. संघाला सावरलं रामाने आणि सूर्याने आणि 21 धावा धावफलकावरती झाल्यात. 17 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कारण 4 धावांवरती 2 गडी बाद झाले होते आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर चांगली सुरुवात झाली. यावेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रात. एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 22 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गोलंदाज शिवमने. पहिल्या बॉलवरती चौकाराला, दुसरा बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये गेलाय रामाच्या बॅट मधून. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. शफलून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट डॉट बॉल. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. मॅच ऑफिशियल्स एमसीए मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतात. पुढचा बॉल यावेळेला देखील अकूट टप्प्याचा, त्याला देखील पाठवण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय आणि तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 23. बॉल यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज आउट. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्येष्ठ शिवसैनिक काका गावडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उल्हास आचरेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. या पुढील सामना टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ अशा 2 बलाढ्य संघांमध्ये आजच्या संपूर्ण दिवसातील दुसरा सामना रंगताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग. महत्वपूर्ण विकेट आली आहे. सूर्या नायडू आतापर्यंत आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावांवरती माघारी परतलाय सूर्या. चांगली साथ दिली रामाला त्याने. रामा नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्याला आपण पाहतोय फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग. षटक क्रमांक 4चा खेळ शिवम हाताळतोय. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. बॉल हवेमध्ये.
नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय का? झेल पकडला लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला झेल पाहायला मिळाला आणि फलंदाज चिराग मागणी करतलाय. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या धाव फलकावरती टीमच्या 4 गडी बाद. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. लक्की चांगला झेल पकडला लक्कीने. लॉंग ऑन मधून आपण पाहिलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये तो आला आणि त्याने झेल पकडला. चिराग बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज प्रथमेश. नवीन फलंदाज लक्की. नवीन गोलंदाज आहे लक्की. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रथमेशला. स्ट्रायकिंग एंडला रामा आहे, ज्याच्या बॅट मधून 3 चौकार अजूनपर्यंत लगावले गेले. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. एक धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 24 या आकड्यावर. 24. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? महत्वपूर्ण षटक हाताळतोय लकी या मॅच मधील. ज्या वेळेला मोठा फटका खेळायचा होता हा देखील बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. एकच धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 25 या आकड्यावर. या पुढील सामना टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल व्यासपीठावरती या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रामाच्या बॅट मधून बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी फक्त पूर्ण केल्या. त्या दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 27. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 5 मधील शेवटचं षटक आहे. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधील. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. बॉलवरती झेल पकडलाय. रामा आता माघारी परततील आणि अजून एक विकेट आली आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय लकी हे षटक हाताळतोय. महत्वपूर्ण विकेट आले. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. एक आकर्षक असा चषक आहे आमच्या सुभाष डांबरे मित्रमंडळाच्या वतीनं. आणि आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमो म्हणजेच केतनभाई जैन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय राहुल दुबे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमोचे आकर्षक असे हँड डिनर या खेळाडूंना दिले जातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आहे. रोहन. नवीन फलंदाज आहेत रोहन. या पुढील सामना टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती या. यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. बॉलवरती एकच धाव मिळेल या एकेरी धाव्याच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 28. तर विनंती असेल अनिल सरफरे आपण कुठे असाल तर आपण समालोचन कक्षामध्ये या. शेवटचा बॉल. यावेळेला शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का?
आणि बघता बघता त्या 2 धावा देखील पूर्ण केल्यात म्हणजे षटक क्रमांक 5चा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 30 म्हणजे 30 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे टीम नवभारत परळ या संघाला जिंकण्यासाठी. तर विनंती असेल अनिल सरफरे आपण समालोचन कक्षामध्ये या. या पुढील सामना टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावरती या. टीम अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ ही दोन बल्लाडी संघांमध्ये आजच्या संपूर्ण दिवसातील दुसरा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. आणि समालोचन कक्षामध्ये एक 12वा खेळाडू अथवा एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. दादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध आदिती 11 परळ. संपूर्ण दिवसामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य क्रिकेटचं असं आयोजन आमचे मित्र रवींद्र चेनवणकर महेश चेनवणकर खूप सारी मेहनत ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी त्यांनी घेतली आहे. रात्र मेहनत ते करतायत. जातोय मॅचच्या दिशेने 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 30 मध्ये 31 करायचे जिंकण्यासाठी टीम नवभारत परळ या संघाला. चला विनंती असेल टीम नवभारत परळ आपण आपले 2 सलामीवीर बॅटर त्वरितच मैदानामध्ये पाठवा. आणि विनंती असेल टीम महालक्ष्मी पॅकर शिवडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. 30 मध्ये 31 करायच्या जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. या 31 धावा करणं गरजेचं असेल. टीम नवभारत परळ या संघाला सामना जिंकायचा असेल तर 31 धावा मात्र कराव्या लागतील. सुभाष डांबरे मित्र मंडळ शिवराज प्रतिष्ठान परळ. गेली 25 वर्ष आपण पाहतोय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. 25वं वर्ष आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तो म्हणजे टीम नवभारत परळ विरुद्ध महालक्ष्मी पॅकर शिवडी. 30 मध्ये 31 करायचे जिंकण्यासाठी टीम नवभारत परळ या संघाला कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि समर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय समर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024.
सामन्याला सुरुवात होईल. गुणलेखक म्हणून माझ्या समवेत आपण पाहतोय सेकंड इनिंग साठी टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव गुणलेखक अनिल सरफरे माझ्या समवेत जोडलेत. पहिला बॉल पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज प्रथमचा पहिलाच बॉल या वेळेला गुटका टेक तमाशात एक बॉल चाललाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. चांगला फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला फलंदाजीच्या माध्यमातून. समोरच्या पॅक मधून मोठा फटका जरूर आला. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. सुरुवात चांगली झाली. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. टीम नव भारत परोळ या संघाकडून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय समर आणि प्रथमेशला. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्यात. पुढचा बॉल फलंदाज प्रथमचा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला आणि यष्टी रक्षक रामाच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 30 मध्ये 31 करायचे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर आता मात्र 28 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 मध्ये 29 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला आपण पहिला खोलवट टप्प्याचा होता. ओके, हलक्या त्यांनी पुश केल्या कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 3 या आकड्यावर. एक लेफ्ट हँडर बॅटर आणि एक राईट हँडर बॅटर असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम नवा भारत परळ या संघाकडून. कारण 30 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. म्हणूनच की काय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असलेला संघ तो म्हणजे नव भारत परळ या संघाकडून. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 4. षटक क्रमांक 1 चा खेळ. 4 धावा धाव फलकावरती झाल्या. 30 मध्ये 31 ची गरज. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघ हा पहिला सामना जिंकणार? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर अवघ्या हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रात. पंचांचा इशारा येईल. एकच धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 5 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय बॅटरच्या पॅट मधून आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. समरच्या पॅट मधून आलाय चौकार. म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 9 बिनगडी बाद. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 24 मध्ये आता 22 करायचे. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. चिराग. 24 मध्ये 22 फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर प्रथमेश आणि त्याच्या समवेत समर हे 2 सलामीवीर फलंदाजी करतात. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. एक चौकाराच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती शाखा प्रमुख वंदनाताई राणे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. पहिला बॉल या ठिकाणी निर्णयवाला. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर चिराग. ही स्पर्धा युट्यूब द्वारा देखील जे प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेले आहेत तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये
विभाजीराव नरे उद्यान म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदान. यावेळेला लो फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावांसाठी. प्रथमेश बॅट मधून आता मात्र येतोय चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 13 या आकड्यावर 13. ज्या वेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येथील डीप मधून, तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 14 या आकड्यावर. ज्या वेळेला देखील आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती झालेत. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आणखी 16 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. पंचांचा इशारा आला या ठिकाणी 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 17 या आकड्यावर 17. सुभाष दामले मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा. भव्य दिव्य क्रिकेटचं असं आयोजन. शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. शेवटचा बॉल चिराग हे षटक हाताळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धाव फलकाप्रती 17 या आकड्यावर. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2. ज्यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 18 बिनगडी बाद. सुभाष दामले मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा. आणि स्पर्धेसाठी आपण पाहतोय खूप सारे योगदान या आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद गावकर साहेबांनी संपूर्ण आमच्या मंडळाची धुरा सांभाळली. कित्येक वर्ष साहेब देखील खूप प्रयत्न करतात आणि या आमच्या सर्व परिसरातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संधी दिली आहे. साहेबांनी देखील तुमचे देखील मनपूर्वक आभार असतील. जातो षटक क्रमांक 3च्या दिशेने. षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सूर्या नायडू. धावसंख्येचा जर विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 18. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. 18 मध्ये आता 13 करायचे. सूर्या नायडू षटक क्रमांक 3. आणि खेळाडूंना आपण पाहतोय आयोजन समितीच्या वतीने पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. जे डगआउट आहेत त्या डगआउटच्या बॅक साईडला पाण्याची व्यवस्था केलेली आहे खेळाडूंसाठी. सूर्या नायडूचा पहिला बॉल अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. 17 मध्ये आता 13 करायचे आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. सूर्या नायडू संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. फलंदाजीमध्ये सूर गवसला नाहीये. गोलंदाजी त्याला करावी लागेल या मॅच मध्ये. हीच तर खासियत ओळख आहे सूर्या नायडूची. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची क्षमता त्याच्याकडे. यावेळेला पंचांकडे अपील अपील अपीलला दिली आहे दाद. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बसलाय. सूर्या नायडूने मिळवून दिली विकेट. महत्वपूर्ण विकेट आली आहे. प्रथमेश या ठिकाणी माघारी परतलेत. सूर्या नायडू दुसऱ्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली. 8 धावांवरती आपण पाहतोय प्रथमेश माघारी परतलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत.
16 आणि 16 मध्ये जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. 16 मध्ये आता 13 करायचे. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांचं पॅनल ही ओळख आहे या स्पर्धेची. आणि म्हणूनच की काय एक अग्रमानांकित पंचांचं पॅनल या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय. सर योगेश कांबळे, सर सूर्यकांत अढाव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर अभि परब. हे 3 मॅच ऑफिशियल्स. सूर्या नायडूचा पुढचा बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. पुढचा बॉल यावेळेला आखूड टप्प्याचा होता. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकेल. रन झाले धावफलकावरती टीमच्या 19 ऑन बोर्ड. आता मॅचचं समीकरण शेवटचे 14 चेंडू. 14 मध्ये जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. 14 मध्ये आता 12 करायचे. बॉल यावेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय लाख मोलाचं योगदान लागलंय ते म्हणजे टीम सिक्सर सुप्रीमो. जे बॉल यूज केले जातात सिक्सर सुप्रीमो. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी खेळाडूंना या ठिकाणी हँड इनरचं देखील यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडले. विकेट आली आहे. फलंदाज बाद. मॅच ऑन सूर्या नायडू हीच तर या खेळाडूची ओळख आहे आणि महत्वपूर्ण 2 विकेट त्याने आपल्या या षटकामध्ये मिळवून दिल्या आपल्या संघाला. समीकरण आपण पाहिलं शेवटची शिल्लक आहे 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. हा सूर्या नायडू गोलंदाजीसाठी आले. अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट देखील आपल्या संघाला मिळवून दिल्या आहेत. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. 12 मध्ये आता 11 करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्की आलाय. लक्की लक घेऊन आलाय का आपल्या संघासाठी? 12 मध्ये 11ची गरज. महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे आणि म्हणूनच की काय 12 मध्ये 11 धावा करणं गरजेचं असेल टीम नवभारत परळ या संघाला. 2 महत्वपूर्ण विकेट तिसऱ्या षटकामध्ये सूर्या नायडूने आपल्या संघाला मिळवून दिले. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघ सामना जिंकणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील. षटक क्रमांक 4 रोहन याला आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. 4थं षटक 12 मध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. काय होईल या मॅच मध्ये? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024. लक्की नवीन फलंदाज आहे. लक्की फलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहन. 12 मध्ये 11 करायचे. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर फलंदाज समर आणि त्याच्या समवेत लकी नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल रोहनचा
यावेळेला पहिल्याच बॉलवर क्लीन बॉल, फलंदाज दांडी गुल फॉर्निचर दिस पॉइंट यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय यस्त्या उद्ध्वस्त केले रोहनने. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे. मॅच ऑन झाली आहे. शेवटचे 11 बॉल शिल्लक. 11 मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. काय घडतंय मॅच मध्ये? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा. सलामीवीर फलंदाज होता समर, त्याची महत्वपूर्ण विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शिवम षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे. रोहनने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिले. 11 मध्ये आता 11 करायचे आहेत. काय होईल या मॅच मध्ये? नवीन फलंदाज आलाय शिवम मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगते. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर एकूण 18 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र सूर्या नायडूने मॅचचं समीकरण बदलून टाकलं. त्याने खर्च केला षटक क्रमांक 3 हातात असताना. आता आलाय रोहन. 3 बॉलवरती विकेट. दुसरा बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येईल. एकच धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धाव फलकावरती 21 जिंकण्यासाठी 10 मध्ये 10 ची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळेला देखील पंचांकडे अपील. आता मात्र अपील फेटाळली आहे. पर्यंत धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. पंचांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. रन झालं धाव फलकावरती 22. मॅचला जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज आहे. रोहनवरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 4 मधील. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील. मॅचची कडा घेऊन बॉल गेला होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. 23 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नवभारत परोळ या संघाला. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पहिलाच सामना. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. आतुरता होती या स्पर्धेची. स्पर्धा रंगते. पहिला सामना. दिवस उजाडलाय स्पर्धेचा पहिला. 8 मध्ये आता 8 करायचे. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन्स येथील बॉलवरती 2. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 2 गेले ना आता. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कौस्तुभ आहे. त्याच्या हातामध्ये झेल गेलाय आणि ही विकेट आली. फलंदाज लकी बाद. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. रोहनने काय षटक हाताळलं. ज्या धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये 5 आणि 2 महत्वपूर्ण विकेट आले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी. सूर्या नायडू. कोणता गोलंदाज येईल शेवटचं षटक हाताळण्यासाठी? प्रेक्षकांच्या मुखामध्ये नाव आहे सूर्या नायडू. त्याच्यावरती विश्वास दाखवतील कर्णधार आणि त्यांना आमंत्रित करतील. पाहूयात शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 6 मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज.
सूर्या नायडू याच्यावरती विश्वास दाखवलाय, त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. सहा मध्ये 6 धावांची गरज. सूर्या नायडू शेवटचे 6 बॉल शिल्लक, 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शिवमला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका. शिवमच्या बॅट मधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील. बॉल गेला सीमारेषा पार. काय येईल पंचांचा इशारा. किती धावा आहेत. प्रेक्षकांच्या नजरा, खेळाडूंच्या नजरा पंचांवरती आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. अंगदार सामना 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पहिला बॉल हाताळलाय सूर्या नायडूने. पंचांचा इशारा नक्की आहे. यस, पंचांचा इशारा आलाय. एकच धाव. मॅचचं समीकरण शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि पंचांना विनंती असेल, आयोजन समिती देखील मॅच वरती लक्ष ठेवून आहे. आपण आयोजन समितीला 5 मध्ये 5 आहेत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर शिवम आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी. शेवटचे 5 चेंडू 5 धावांची गरज. सूर्या नायडू पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लॉंग ऑफ मध्ये सेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज शिवम. ऍक्शन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. काय घडतंय मॅच मध्ये. सूर्या नायडू हीच तर ओळख आहे. फलंदाजीमध्ये सूर बसला नव्हता, गोलंदाजीसाठी तो आला. आणि आपण पाहतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली सूर्या नायडूने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेतील पहिला सामना रंगतोय. आणि पहिला सामना प्रेक्षकांना आतुरता होती. स्पर्धा केव्हा रंगणार. स्पर्धा रंगते. पहिला सामना रंगतोय. स्पर्धा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आहे. मयूर 4 मध्ये 5. मयूर आलाय. सूर्या नायडू गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. मॅचचं समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर 18 धावा आल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर मात्र सूर्याने 3रं षटक हाताळलं. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 7 षटक रोहनने हाताळून त्या षटकामध्ये एकूण 5 धावा खर्च केल्यात. मॅचचं समीकरण शेवटचे 4 मध्ये करायचे 5. पुढचा बॉल त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये. कोणता संघ सामना जिंकणार. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 4 धावा कराव्या लागतील. टीम नवभारत परळ या संघाला सामना जिंकायचा असेल तर 3 मध्ये 4 करायचे. हीच तर स्पर्धेची ओळख आहे. हे मातब्बर खेळाडू, मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 3 मध्ये जिंकण्यासाठी 4. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. रामा यस्त्यांच्या मागे 3 चौकार त्याने या मॅच मध्ये ठोकले. संघाला गरज होती, तो संघासाठी धावून आला. त्याने फलंदाजी केली. गोलंदाजी करतोय सूर्या नायडू. 3 मध्ये 4. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका. बॉलला फेकून दिले. बॉल चाललाय.
मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी माघारी परतला धावबाच्या स्वरूपामध्ये. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 2 मध्ये आता 2 करायचे आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. काय मॅच रंगते. पहिलाच सामना या स्पर्धेचा. 2 मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आहेत विशाल. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल 2 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत मयूर. तीन धावा या ठिकाणी धावलेल्या आहेत आणि चौथी धाव घेत असताना मात्र फलंदाज माघारी परतला. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू आणि अवघ्या 1 धावेची गरज आहे. 2 मध्ये आता 1 करायचे. दोन मध्ये आता 1 धावेची गरज आहे. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर विकी आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विशाल. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. काही होऊ शकतं मॅच मध्ये. मॅचची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. फलंदाज या ठिकाणी माघारी परत काय. शेवटचा बॉल आणि 1 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. शेवटचा बॉल 1 धावेची गरज. सूर्या नायडू जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे. हीच खासियत या खेळाडूची. शेवटचा बॉल 1 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जतन. नवीन फलंदाज आहे जतन. शेवटचा बॉल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. सूर्या नायडू. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. शेवटच्या बॉलवरती 1 धाव करावी लागेल जतनला. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर मात्र ही 1 धाव करणं गरजेचं आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. काय सामना रंगतोय आज या स्पर्धेचा. पहिला दिवस आणि पहिलाच सामना अक्षरशः रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा बॉल 1 धावेची गरज. फलंदाजीसाठी जतन आहेत. शेवटचा बॉल सूर्या नायडू. शेवटचा बॉल अजूनही हाताळायचा आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. डेड बॉल. शेवटचा बॉल आणि 1 धावेची गरज आहे. 1 बॉल हाताळण्यासाठी
आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेची गरज होती, 2 बॉल मध्ये विकेट आली आहे. मॅचचं समीकरण शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज. सूर्या नायडू शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय आणि धाव देखील झाली आहे. सामना देखील जिंकलाय टीम नवभारत परळ या संघाने. हाडलं सूर्या नायडू. चांगला खेळ आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या धावीची गरज होती. उच्च स्वरूपात ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आणि म्हणूनच की काय नवभारत तर हा संघ हा सामना जिंकलाय. हाडलं टीम महालक्ष्मी पॅकर शिवडी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने 2 षटक हाताळले, 11 धावा खर्च केले आणि 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. जतन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर विनंती असेल जतन आपण व्यासपीठावरती या. आयोजन समितीच्या माध्यमातून एक आकर्षक असं चषक आणि सिक्सर सुप्रीमो या ब्रँडचे हँड इनर आपल्याला दिले जातील. मॅन ऑफ द मॅच, हँड इनर आणि एक आकर्षक असं चषक दिलं जाते जतनला. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय जतनने. जतन ठरतोय मॅन ऑफ द मॅच.